प्रणव पवार सुद्धा आहेत आणि त्यांच्याशी आपण बोलणार आहोत। या सर्वेच्या बद्दलची माहिती ते सांगतील, सॅम्पल काय होतं आणि कशा प्रकारे हा विश्वासार्ह अशा प्रकारचा हा सर्वे असणार आहे। त्यामुळे हे रिपोर्ट कार्ड जेव्हा आज मुख्यमंत्र्यांचं बनलेलं आहे, या रिपोर्ट कार्ड मध्ये पहिला प्रश्न, गेल्या 1 वर्षातील फडणवीस सरकारच्या एकूण कामगिरीबद्दलचं आपलं मत काय आहे हा प्रश्न विचारण्यात आला। तर त्यावरती शहरी आणि ग्रामीण अशा प्रकारची मांडणी करण्यात आली, बायफर्केशन करण्यात आलं। पूर्णतः समाधानी असल्याचं 39% लोकांनी सांगितलं। ग्रामीण आणि शहरी दोन्ही ठिकाणी ती आकडेवारी सारखी होती। काही अंशी समाधानी म्हणजे 42 ते 38, शहरी भागात 42 आणि ग्रामीण भागात 38 अशा प्रकारचं हे प्रमाण होतं। सर्वसाधारण असं म्हणणाऱ्यांची संख्या शहरामध्ये 12 होती, ग्रामीणमध्ये 15 आणि सुधारणा आवश्यक असल्याचं शहरातल्या 6% लोकांना वाटतंय, ग्रामीण 9 असं वाटतंय। हा प्रश्न होता एकूण सरकारच्या कामगिरीच्या बद्दलचा। दुसरा प्रश्न होता, प्रशासन चालवताना समोर अनेक अडचणी असून सुद्धा फडणवीस सरकारनं जबाबदारीपूर्वक काम केलं का? काय वाटतं जनतेला? ग्रामीण भागातल्या लोकांना अत्यंत प्रभावीपणे काम केल्याचं 34% लोकांना वाटतंय, शहरी भागात ते प्रमाण 34% आहे। सर्वसाधारण असं ग्रामीण भागातल्या 30% लोकांना वाटतंय, शहरी भागातल्या 26%। आणखी वेग आवश्यक असल्याचं 32% लोकांना वाटतंय, शहरी भागामध्ये ते प्रमाण 36% आहे। विशेष प्रभाव नाही, ग्रामीण भागातल्या 4 आणि शहरी भागातल्या 5% लोकांना वाटतंय। पुढचा प्रश्न, आपण 5 प्रश्न घेऊया आणि मग त्याच्या चर्चेवरती येऊया। सरकार स्थिर ठेवण्यासाठी देवेंद्र फडणवीसांनी राजकीय आघाड्या कितपत प्रभावीपणे सांभाळल्या असं वाटतंय? कारण यावेळीची परिस्थिती मजबूत सरकार, मजबूत बहुमत, पण तरीही तिघांना सांभाळायचं होतं। तर त्यामध्ये अत्यंत प्रभावीपणे काम केल्याचं 38% लोकांना वाटतंय, काही अंशी प्रभावीपणे काम केल्याचं 33% लोकांना, 2% लोक तटस्थ, विशेष प्रभावी नाही असं 27% लोकांना वाटतंय। तर निश्चितपणे एक मान ठोकणं या सरकारवरती गरजेचं होतं। गेल्या 1 वर्षात फडणवीस सरकारकडून एकूण राजकीय स्थैर्य मागील सरकारच्या तुलनेत कसं होतं? कारण आधी शिवसेना आणि यांच्यामध्ये जे वाद होते अंतर्गत ठाकरेंच्या काळामध्ये जेव्हा फडणवीस मुख्यमंत्री होते, त्याच्या तुलनेत आधीच्या पेक्षा खूप स्थिर परिस्थिती आहे। स्वाभाविक आहे, खूप मोठा जनादेश मिळालेला आहे। 41% लोकांना वाटतंय साधारण स्थिर, 41% तटस्थ, 14 आधीपेक्षा कमी स्थिर, 5% लोकांना वाटतंय। पुढचा प्रश्न काय होता? पुढचा प्रश्न आहे, राजकीय स्थैर्यामुळे पुढील काळात महाराष्ट्राच्या प्रगतीत मदत होईल का? कारण राजकीय स्थैर्य हे अतिशय महत्त्वाचं असतं जेव्हा एखाद्या राज्याला प्रगती करायची असते। तर हो, काही प्रमाणात असं 59% लोकांना वाटतंय, मोठ्या प्रमाणात असं 30% लोकांना वाटतंय, तटस्थ 8%, तर नाही असं 3% लोकांना वाटतंय। तर हा सर्वे केला, या सर्वेतून लोकांची मतं समोर आली, पण हा सर्वे केला कसा?